श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 491. राख सिंहाची अट पूर्ण करून नमस्काराचा स्वीकार. सर्वज्ञांनी सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ सत्या देवीच्या अंगणात उभे होते. सर्व महाजनांनी सर्वज्ञांना दंडते घातली, पण राक्षसे रामदेवाने मात्र सर्वज्ञांना दंडोत केला नाही. ते सर्वज्ञांजवळ उभे होते. सर्वज्ञांनी त्यांना विचारले, लखनाथा, तुम्ही आम्हाला नमस्कार का केला नाही? त्याने सांगितले, जीजी, आम्ही महादेवाला नमस्कार करू किंवा महादेव दाखवणाऱ्याला नमस्कार करू. सर्वज्ञांनी सांगितले, लखनाथा, तुमच्याकडे आमचा एक नमस्कार घेणे बाकी आहे. मग सर्वज्ञांनी विचारले, तुम्ही आपला महादेव ओळखणार? त्याने सांगितले, हो जी. सर्वज्ञांनी विचारले, कसा आहे? त्याने सांगितले, कापुरासारखा वर्ण, नंदीवर बसलेले अर्ध्या आसनावर पार्वती, वाघाच्या चर्माचे वस्त्र, 3 डोळे, कपाळावर चंद्राची कोर, हातात त्रिशूळ व डमरू, किंचित पिवळे केस. नंतर सर्वज्ञांनी वर पाहिले आणि सर्वज्ञांनी सांगितले, हा घ्या तुमचा महादेव. मग त्याने पाहिले तेव्हा आकाश मार्गाने महादेव येताना बघितले. सर्वज्ञांनी सांगितले, नेमके पाहिले. मग दंडोत घातले. उठले तर दिसले नाही. मग सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले आणि त्याने म्हटले, जी सर्वज्ञ महादेव. त्या दिवसापासून ते सर्वज्ञांना दंडवत करू लागले. सर्वज्ञ त्यांना दस नायका लख नायका असे म्हणत असत. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.